तर जाऊया सामन्याकडे मित्रांनो. जबरदस्त सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे की वेताल कुपर आणि गावदेवी सोनाली या दरम्यान हा सामना रंगणार आहे मित्रांनो. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ तर्फे एक जबरदस्त आयोजन नियोजन तुम्ही पाहताय. माजी सभापती चषक 2026 मध्ये सर्वांचं स्वागत. तर दोन पंच मैदानाच्या आतमध्ये गेलेत, सुनील म्हात्रे आणि सुरेश घरेत सर. गेम ऑन. तर पहिलं षटक टाकण्यास सज्ज झालेले आहेत गोलंदाज रमेश म्हात्रे. तर स्ट्राईकवर आहे अरुण. पहिला चेंडू पंच केलेला आहे, पॉईंटच्या रिझल्टमध्ये चेंडू जातोय. एक धाव श्री गणेश होते स्वतःचं आणि संघाचं इथं अकाउंट ओपन करतोय एक धावानं. एक तर सुंदर सुरुवात इथं केलेली आहे दोन्ही संघाच्या वतीने, कारण गोलंदाजी सुद्धा चांगली केलेली आहे आणि एक धाव सुद्धा केलेली आहे, म्हणजे स्वतःचं अकाउंट इथं ओपन केलेलं अरुण यांनी. स्ट्राईक मिळते रवी याला. बघूया रवी कशा पद्धतीने आपलं अकाउंट ओपन करतो ते पाहायचं आहे. पुन्हा सज्ज होतोय आपल्या लयमध्ये पुढचा चेंडू टाकण्यासाठी रमेश. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, जोरात मारण्याचा प्रयत्न होतो. चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. एक जबरदस्त वातावरण दुपारच्या सत्रामध्ये एक निसर्गरम्य अशी क्रीडानगरी तुम्ही पाहू शकता मित्रांनो. पुन्हा सज्ज होतोय रमेशच्या पुढचा चेंडू टाकण्यासाठी. फुलटच चेंडू हलक्या जाणे सॉंग करतोय, तिथे आहे क्षेत्ररक्षण आणि एक पहिला झटका लागणार आहे गावदेवी सोनाली या संघाला. रवी बाद होतोय. कारण जिथं एक धाव होती तिथं दोन धाव कन्वर्ट झालेली आहे. दोन धावाने संघाची धावसंख्या सुद्धा वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 1-3. पुन्हा सज्ज होतोय या रमेश पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. पुन्हा एक बॅटर संतोष. पुलटो चेंडू चेंडूला बिरकून दिला विनायक. तिथे आहे एक जबरदस्त क्षेत्ररक्षण केला. डायरेक्ट हिट इथं मारण्याचा प्रयत्न होता. जर हिट लागला असतं तर पंचांना विचार करावं लागलं असतं. मात्र एक धाव इथं संपन्न होतं. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 1-4 धावा इथं झालेत. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र इथं संतोष करतोय. स्ट्राईक मिळते ती म्हणजेच अरुण याला. पुन्हा सज्ज होतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, जोरात मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र कुठंतरी पॅटीच्या पट्ट्यात हा चेंडू येत नाहीये. एक धाव मात्र मिळते. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 1-5 धावा इथं झाले त्या आणि पहिल्या षटकाचा खेळ इथं संपन्न झालेला आहे.
कोपरगावचे दानशूर व्यक्तिमत्व श्री दशरथ पंढरीनाथ घरत याचकडून या संपूर्ण स्पर्धेसाठी पाण्याची सोय करण्यात आलेली आहे. तसेच 5,000 रुपयाचं सहकार्य सुद्धा लाभलेलं आहे. धन्यवाद दशरथजी घरत साहेब. सध्या यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. चला जाऊया पुन्हा एकदा या सामन्याकडे मित्रांनो. पहिल्या षटकाचा खेळ इथं संपन्न झालेला आहे, समाप्त झालेला आहे आणि धावसंख्या इथं झालेली आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 5. 1 बाद 5. गोलंदाज सज्ज झालेला आहे शेखर. चांगला चेंडू तर मिस टाइम फटका. चेंडू हवेत आणि संदीप त्याच्या खाली आहे आणि कुठल्या प्रकारची चुकी करत नाही. दुसरा झटका लागतोय गावदेवी सोनाली या संघाला. जाऊया आपण या क्षेत्ररक्षणचं या गोलंदाजाचं गुणगान करण्यासाठी डीजे कडे. तर अरुण बाद होतोय, त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय तो म्हणजेच नवीन बॅटर येतोय तो म्हणजेच गोरख येतोय. चांगली कामगिरी केली आता मात्र पहिल्याच चेंडूवर शेखरने, कारण मागच्या सामन्यामध्ये उमेश पाटील तुम्ही पाहिलं चांगली गोलंदाजी केली होती शेखर आणि तोच ध्येय इथं राखला आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू, चेंडूला शेपमध्ये पाठवलंय, चेंडू मात्र डीपमध्ये जातोय. एक धाव पूर्ण करतो, दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय आणि प्रयत्न आणि परमेश्वर म्हटलं जातं आणि तेच झालेलं आहे. इथं एक जिथं धाव होती तिथे 2 धाव्यामध्ये कन्वर्ट झालेत. गोलंदाज फक्त बघतच राहिलेला आहे की ह्या धावा गेल्या तरी कशा. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 7 धावा इथं झालेल्या आहेत. पुन्हा सज्ज होतोय शेखर पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर असणारे फलंदाज गोरख. शॉर्ट चेंडूला पुल केलेला आणि थोडीशी चुकी करतात आणि चुकीला माफी नाही. एका टप्प्यामध्ये चेंडू होतोय गोल, चेंडू जातोय 4 धावांसाठी. म्हटलं जातं मित्रांनो, एका टप्प्यामध्ये चेंडू जातोय 4 धावांसाठी. या 4 धावांनी संघाची धावसंख्या सुद्धा वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 11, जिसके आगे भी 1 और पीछे भी 1, म्हणजेच 11 धावा इथे झालेल्या आहेत. पुन्हा एकदा एका शॉर्ट चेंडू मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पंच आमच्याकडे बोलतात दोन्ही हात समांतर करतात, धाव मिळते म्हणतात. वाईटचा इशारा येतो पंचांकडून. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 12 धावा इथं झालेल्या. पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी खारबाव इनकडून शेखर. आता मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. मित्रांनो खरोखरच तुम्हाला जर बॅटिंग करायची असेल, फलंदाजी करायची असेल तर फुटवर्क कडं महत्त्वाचं असतं. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढलेल्या चेंडूला भिरकून दिला. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये थोडीशी चुकी करतोय आणि चेंडू जातोय 4 धावांसाठी. या 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 16 धावा इथं झालेल्या आहेत. अरुण पाटील बाद झाला, त्याच्यानंतर रवी हा बाद झाला, त्यानंतर संतोष पाटील आणि गोरख याच्यावर चांगली भागीदारी इथं पाहायला मिळते. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज शेखर पुढचा चेंडू टाकण्यासाठी. जोरात मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाहीये, चेहऱ्यावर आदळतोय आणि पंचांचा लेग बाईचा इशारा सुद्धा येतोय. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होती ती म्हणजेच 17 धावा इथं झाल्या. 2 षटकांचा खेळ इथं समाप्त झाला आहे मित्रांनो आणि धावसंख्या ती झालेली आहे ती म्हणजे 17. क्रिकेटच्या या खेळामध्ये 17 ही धावसंख्या अशुभ मानली जाते मित्रांनो. बघूया कुठल्या संघाला खतरा जाणवतो ते पाहायचं आहे.
खरोखर चांगलीच आतापर्यंत भागीदारी इथं केलेली आहे संतोष पाटील आणि गोरख यांच्याकडून चांगली फलंदाजी होते. कारण बघा वेताळ खोपर हा एक चांगला संघ आहे, चांगले बॅटिंगला लाईन त्यांच्याकडे आहे आणि त्यांच्यासाठी जिंकायचं असेल तर 40+ धावा बनवायला लागतील गावदेवी सोनाली या संघाला. तर सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकण्याचं सज्ज झालेलं आहे गोलंदाज सँडी म्हणजे संदीप आलेले आहेत. बघूया संदीप कशा प्रकारे गोलंदाजी करतो, त्या उलट चांगली फलंदाजी होते का काय ते पाहायचं आहे. कारण संतोष पाटील आणि गोरख चांगली फलंदाजी करतायत. धावसंख्या इथं झालेल्या त्या म्हणजे 17 धावा झालेल्या आहेत 2 षटकाच्या मोबदल्यात. संदीप खारबा एंड कडून पुन्हा सज्ज होतोय या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी. फुलटो चेंडू स्वांग केलेला आहे, चेंडूला भेटून दिलाय, चेंडू जातोय मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी. सुनील म्हात्रे सरांचा अंदाज एक एक पायरी वर चढते म्हणजे 6 पायऱ्या वर चढल्या आणि असा इशारा एक दिला 6 धावांचा आणि 6 धावा लागलेल्या आहेत ना. 6 धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 23 धावा झालेल्या आहेत. बाईच्या धावा आहेत. तर 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 24 धावा झालेल्या आहेत. पुन्हा सज्ज होतोय संदीप पुढचा चेंडू टाकण्यासाठी. लाफ्टेड फटका पाहायला मिळतो, चेंडू जातो वाईडिश लॉंगनच्या रिझर्वमध्ये, तिथं क्षेत्ररक्षक हाय डीपमध्ये, मात्र 2 धावा रोखू शकत नाहीये. 2 धावा इथं पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 26 धावा इथं झालेल्या आहेत. अरुण पाटील बाद झाले, रवी हरड हा बाद झालेले आहेत. त्यानंतर चांगली कामगिरी 2 बॅटर करत आहेत संतोष पाटील आणि गोरख. आता मात्र लाफ्टेड फटका मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. 2 धावा ते अर्जित करतात की नाही ते पाहायचं आहे. तर धावसंख्या झाल्या त्या म्हणजेच 28 धावा इथं झालेल्या आहेत. चांगली कामगिरी करतायत फलंदाज संतोष आपल्या संघासाठी. आता मात्र कारण गोरख यांनी चांगली कामगिरी केली, त्यानंतर स्ट्राईकला संतोष जातात आणि संतोषने चांगली कामगिरी केलेली आहे आतापर्यंत. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज संदीप पाटील पुढचा चेंडू टाकण्यासाठी. हुक करण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. संदीप पुन्हा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता लाफ्टेड फटका पाहायला मिळतोय, मात्र बघूया काय घडतंय. एक्झॅक्ट जबरदस्त अडवण्याचा प्रयत्न केला होता, फुट चांगला केला होता, मात्र चेंडू जातोय 4 धावांसाठी.
पहिल्या षटकाचा विचार केला रमेश म्हात्रे यांनी 5 धावा देऊन एक विकेट सुद्धा घेतला होता. त्यानंतर शेखर यांनी चांगली कामगिरी केली होती, 12 धावा दिल्या होत्या. त्यानंतर संदीप पाटील यांनी एक खर्चिक ओव्हर टाकलेला आहे, कारण 15 धावा इथं दिलेल्या आहेत. कारण शेखर यांनी पहिलाच चेंडू आपण पाहिलं तर एक अरुण पाटील याला बाद केलं होतं. त्यानंतर गोरख शांत बसला नाही, संतोष शांत बसला. चांगली फलंदाजी इथं पाहायला मिळाली, दोघं चांगली भागीदारी इथं पाहायला मिळालेली आहे. तर धावसंख्या झाली त्या 32. बघूया शेवटचं षटक, हाणामारीचं षटक आहे. तर बघूया 6 चेंडू शेष आहेत. मनोहर चांगला चेंडू होता, जोरात मारण्याचा प्रयत्न होता, मात्र एक धाव इथं पूर्ण केलेली. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय, मात्र इथं धावाच्या स्वरूपात बाद झालेला आहे फलंदाज. तरे आलेले आहेत. बघूया उर्वरित 5 चेंडूमध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतात ते पाहायचं आहे. मात्र स्ट्राईक ते आहे गोरखच्या जवळ स्ट्राईक आहे. चांगला चेंडू होता, लेट कट पाहायला मिळते. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेकडे रवाना होतोय. एक धाव इथं मात्र करतात, कारण स्ट्राईक इंद्रपालच्याकडे ठेवायची आहे. एक धावने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 34 धावा इथं झालेल्या आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे, कारण 2 चेंडू टाकून झालेले आहेत आणि 2 धावा दिले आहेत, कारण शेवटचे षटक आहेत हे. आणि मात्र स्ट्राईकवर आता येतात ते फलंदाज म्हणजेच इंद्रपाल तरे. सज्ज होते पुन्हा कारभार इनकडून पुढचा चेंडू टाकण्यासाठी मनोहर मडवी. खोलवर टप्प्याचा चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाहीये, ब्रह्महस्त सोडला होता. पुन्हा सज्ज होतोय. पुन्हा एक चेंडूला एक दिशा दिलेला चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये, डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एक धाव पूर्ण करतात, दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथं अर्जित करतात. दोन्ही फलंदाज चांगल्या प्रकारे रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. 2 धावा इथं पूर्ण करतात. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 36 धावा इथं झालेल्या आहेत. पुन्हा सज्ज होतोय आपल्या लाईन मध्ये पुढचा चेंडू टाकण्यासाठी मनोहर. स्टेप आउट केलेला चेंडूवर भिरकून दिलाय, वाईट लॉंगच्या रिझन मध्ये चांगला झेल संपादन करतोय आणि फलंदाज इथं फेल होतोय, तो म्हणजेच इंद्रपाल तरे. तर नवीन बॅटर येतोय, तो म्हणजेच के के येतोय. बघूया उर्वरित चेंडूमध्ये किती धावा जमवतोय, आपल्या संघासाठी चांगलं योगदान देतात की नाही ते पाहायचं आहे. कारण उर्वरित फक्त आणि फक्त एक चेंडू शेष आहे.
खोलवर टप्प्याचा चेंडू होता, अपील केलं होतं मात्र कडा लागली होती. बॅटचे एक धाव पूर्ण करते, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातो आणि धावबच्च्या स्वरूपात एक गडी बाद होतं. एक धाव मात्र मिळते. एक धावने संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 37 धावा झालेल्या आहेत आणि 38 धावांचं टार्गेट वेताल कोपार या संघासमोर ठेवलेलं आहे. नियोजन इथं ठेवलेले मोराई दिवे तर्फे माजी सभापती चषक 2026 मध्ये सर्वांचं मी स्वागत करतोय. उमेश पाटील आतापर्यंत क्रीडा नगरीमध्ये दर्शक यांची पण झुंबड लागलेली आहे आणि यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा चांगलेच दर्शक जॉईंट झालेले आहेत. त्यांचं सुद्धा मी एक स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये. एक चांगलाच रंग भरलेला आहे. गेले 2 दिवस झाले पंच असो, कॉमेंटेटर असो, कालरम केने सर असो, उमेश पाटील असो, तसेच मोराई दिव्याचे सर्व खेळाडू, कार्याध्यक्ष सर्वांनी चांगली कामगिरी केली आहे. जबरदस्त असा इव्हेंट स्पर्धा इथं ठेवलेली आहेत. तर जाऊया या सामन्याकडे मित्रांनो. एक पाडीचा खेळ इथं समाप्त झालेला आहे. गावदेवी सोनाली या संघानं 36 धावा इथं केलेले तर 37 धावांचं आव्हान वेताल कोपर या संघासमोर ठेवलेलं आहे. तर या 4 षटकांमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी होते, कशा प्रकारे फलंदाजी होते, तर बघूया कशा प्रकारे फलंदाजी होते ते पाहायचं आहे. 2 आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना दिसत आहेत. व्ह्यू रचना इथं रचलेली आहे.
30 यार्ड षटकरच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक दिसतील, कारण पहिला षटक जो असतो तो पॉवर प्लेचा षटक असतो. बघूया पॉवर प्लेच्या या षटकामध्ये किती धावा आहे. 37. तर 38 धावा इथं काढायचे आहेत वेतल कोपर, कारण 37 धावा इथं काढलेल्या आहेत. तर बघूया पॉवर प्लेच्या या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी होते या गोलंदाजी होते ते पाहायचं आहे, कारण 38 धावाचं टार्गेट असताना कशा प्रकारे गोलंदाजी होते ते पाहायचं आहे. तर सज्ज होतोय गोलंदाजीसाठी अरुण पाटील येतोय स्ट्राईकला असेल फलंदाज जातो म्हणजेच शेखर आणि नॉन स्ट्राईक फलंदाज किशोर. पहिला चेंडू कडा लागते, चेंडू जातोय गलीच्या मार्फत मध्ये बॅकिंग चांगलं मिळते, कुठल्या प्रकारची धाव मिळत नाही इथं. निर्धाव चेंडूची समाप्ती, कारण चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसली प्राप्त होते आणि कडा लागते, मात्र गलीमध्ये चेंडू जातोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण मागे होतंय, कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाही आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती, चांगली सुरुवात करतोय गोलंदाज अरुण पाटील. पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. शॉर्ट चेंडू होता, पुल केला होता, मात्र थोडीशी चुकी करतोय फलंदाज आणि धावबच्या स्वरूपात पहिला हादरा बसतोय वेताल कोपर या संघाला किशोरच्या रूपानं. जाऊया आपण डीजे कडे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं, थोडीशी चुकी करतोय किशोर, थोडासा पुढे जातोय, मात्र धावबाच्या स्वरूपात बाद होतोय. मात्र त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय, तो म्हणजेच रोहित येतोय. पुढे सज्ज होतोय अरुण. यामध्ये चांगला चेंडू होता, चेंडूला भिरकून दिला, चेंडू जातोय एका टप्प्यामध्ये गोल होतोय 4 धावांसाठी. धावा टाकतोय आणि संघाच्या खात्यामध्ये सुद्धा 4 धावा जमा होतात. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज अरुण. शॉट ऑन पूल करण्याचा प्रयत्न होता, मात्र हुक करतोय. आता एक धाव इथं पूर्ण होतंय का बघूया. तर 2, तिसरा अंपायर फलंदाज बाद आहे. अजून एक हादरा बसतोय. एक विनंती असेल पंचांना सुद्धा, पहिला कॉल असेल 38 षटकर मध्ये क्रॉसिंग होणं गरजेचं आहे. तर रोहित बाद होतोय, त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय, तो म्हणजेच नंदू पाटील. यस, बघूया नंदू सबका बंधू असं म्हटलं जातं आणि नंदू कशा प्रकारे फलंदाजी करतोय ते पाहायचंय. मात्र अरुण पुढा सज्ज होत आहे, खारबाव इनकडून पुढचा चेंडू टाकण्यासाठी नंदू याला.
चेंडूला कट करतोय, चेंडू जातोय थर्डमॅनच्या रिझन मध्ये. पाटलाचा सुरू आहे तिथं शर्यत, कोण जिंकतोय ते पाहायचं आहे. मात्र शर्यत जिंकते ती म्हणजे चेंडू येतोय चौकार. चांगला चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न होता, सफल क्रॉस झालं होत्या. मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. डॉट चेंडू येतोय. बघूया संदीपने काहीतरी कानमंत्र दिलेला आहे शेखरने, कारण एक एक चौकार मारल्यानंतर 4 चेंडू डॉट केलेले आहेत शेखर यांनी. पुन्हा सज्ज होतोय कार्बो इनकडून संतोष, पुढचा चेंडू टाकण्याचा शेखर याला. आता जोरात मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. मात्र अंपायर आमच्याकडे बोलतात, दोन्ही हात समांतर करतात, धाव मिळते अवंतर. सुरेश घरत यांच्याकडून व्हाईटचा इशारा येतोय. एक धावने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 3 बाद 9. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज संतोष.
पुन्हा एकदा सोडलेला आहे आणि जबरदस्त असा हा चेंडू टाकला होता आणि बोल्ड होतोय फलंदाज शेखर. अजून एक हात धाव असतोय वेताल कोपर या संघाला. बंद्र्या मारुती काल्लेर. तर शेखर बाद होतोय त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे विनायक पाटील. एक जबरदस्त मोठा नाव आहे तालुका भिवंडी मधील एक चांगला फलंदाज आहे आणि दोन्ही फलंदाजाचा विचार केला उमेश पाटील तर चांगले तागडे असे फलंदाज आहेत. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतात. त्या उलट संतोष कशा प्रकारे गोलंदाजी करतायत ते पाहायचं आहे. पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी संतोष. खारबाव एनकडून समोर असणारे फलंदाज विनायक पाटील. फुलटॉस चेंडू सोंग केलेला आहे मात्र एका टप्प्यावर थांबला आणि चुकी करतोय. एका टप्प्यामध्ये चेंडू होतोय गोल येतोय 4 धावा. अकेला ही आता है सुरेश. तेरा धावा झालेले आहेत. आता मात्र एक वापसी करतोय गोलंदाज संतोष. चौकार खाल्यानंतर एक चांगलं कमबॅक करतोय गोलंदाज संतोष. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. जोरात मारण्याचा प्रयत्न केला होता खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा सज्ज होतोय संतोष पुढचा चेंडू टाकण्यासाठी. विनायक याला पुन्हा एक कानमंत्र दिलेला आहे. उमेश पाटील संदीप जे आहेत वारंवार विनायक पाटील याला कानमंत्र देत आहेत. फुलटॉस चेंडू सोंग करण्याच्या नंतर पूर्णपणे बीड्स आलेले आहेत मात्र पंच बघूया इशारा काय असणार आहे. दोन्ही हात समांतर वाईटचा इशारा येतोय. पंच सुरेश घरत यांच्याकडून एक धाव इथे गणली जाईल. एका धावाने संघाची धावसंख्या होते. संघाची धावसंख्या होती ती म्हणजेच 14 धावा इथे झाल्यात. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज संतोष. आता मात्र टेस्टच्या अंदाजाने सोडून दिलेला आहे आणि हा मात्र एक व्हाईटचा इशारा येतोय पंचांकडून. धावसंख्या वाढलेली संघाची धावसंख्या होती ती म्हणजेच. आता मात्र पंच केलेला आहे. जबरदस्त फटका पाहायला मिळतो. चेंडू जातोय होतोय गोल 4 धावांसाठी. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एक से ज्यादा कुछ नाही. एक धाव इथे मात्र विनायक पाटील यायला मिळते. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती म्हणजेच 20 धावा इथं झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी आता मात्र 18 धावांची गरज. 12 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. बघूया कुठला संघ जो आहे
बघूया एकाकडे वेताल कोपर आणि गावदी सोनाले आहेत आणि एका बाजूला बंद्र्या मारुती काल्हेर आहे. कुठला संघ दोन हात करायला तयार आहे? गावदी सोनाले का वेताल कोपर यामधून कुठला संघ दोन हात करतील बंद्र्या मारुती काल्हेर या संघासमोर? ते सांघिक तिसरं षटक टाकण्यासाठी सज्ज झालेले आहेत ते गोलंदाज म्हणजेच रवी येतोय. बघूया रवी कशा प्रकारे कामगिरी करतोय, कारण हा सामना जर जिंकायचा असेल तर धावा इथं रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल गोलंदाजांना आणि चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा करावं लागेल उमेश पाटील. मात्र कोपर आहे ना, हा सामना जर जिंकायचा असेल तर चांगलीच फलंदाजी इथं करायला लागेल. आता मात्र 12 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. बघूया काय घडतंय काय बिघडतंय, कारण 12 चेंडूमध्ये आतापर्यंत 20 धावा आलेल्या आहेत आणि 12 मध्ये 18 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. क्षेत्ररक्षण मध्ये थोडासा बदलाव करताना दिसत आहेत. थोडासा प्रेशर 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 जेव्हा वाढते तेव्हा शिटी तर वाजतेच. बघूया कुठल्या संघाची शिटी इथं वाजणार आहे ते पाहायचं आहे. तर रवी येतोय सांघिक तिसरं षटक टाकण्यासाठी. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय खारबाव इन करून ना या षटकातील पहिला चेंडू. आता मात्र चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न होता, बॅटीच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाही. या चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये रवाना होतोय. मात्र डीपमधून क्षेत्ररक्षण येतोय आणि उचलतोय तोपर्यंत एक धाव मात्र इथं करतायत दोन्ही फलंदाज. संदीप नकार देतोय कारण घातक झालं असतं, खतरा झाला असता आणि एकच धावावर समाधान मानावं लागेल. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 21. पुन्हा सज्ज होतोय रवी. आता मात्र स्ट्राईक मिळते ती म्हणजेच संदीप याला. शॉटॉन पूल केलेला आहे, चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होतं, एक धाव पूर्ण करून दुसरा धावचा प्रयत्न केला जातोय आणि प्रयत्न आणि परमेश्वर म्हटलं जातं तेच इथं घडताना दिसतं, कारण एक धाव जिथं होते तिथे दोन धावामध्ये कट करतायत. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 23 धावा इथं झालेल्या आहेत. अजूनपर्यंत 15 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा सज्ज होतोय रवी पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर असणारी संदीप बघूया कशा प्रकारे या चेंडूवर केलून काढतील. शॉर्ट चेंडू हुक करतोय आणि चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये. एका टप्प्यामध्ये गोल होतोय, येतोय चौकार. या 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 27 धावा इथं झालेत. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 11 धावांची गरज आहे. 9 चेंडू शेष आहे आणि 11 धावांची गरज आहे. पुन्हा सज्ज होते गोलंदाज रवी. चेंडू होता, जोरात मारण्याचा प्रयत्न होता, स्विच हिट मारण्याचा प्रयत्न केला होता, माइंड सेट केला नव्हता, दुहेरी भागामध्ये मारण्याचा प्रयत्न होता आणि कुठेतरी इथं चुकता येतं संदीप आणि डॉट चेंडू जातोय. पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी रवी. आता मात्र चेंडूला भिरकून दिला, चेंडू जातोय या लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. एक गॅप मोठी होती, दरार होती, त्या दरारमधून चेंडू फरार होतो 4 धावांसाठी. या 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 31 धावा इथे झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त
7 धावांची गरज आहे. 7 चेंडू शेष आणि 7 धावांची गरज. चांगली कामगिरी करतोय संदीप आपल्या संघासाठी. फुलटो चेंडू सॉंग करतोय. कार्पेटच्या साह्याने चेंडू जातोय. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करतायत डीपमध्ये. 1 धाव मात्र पूर्ण करतायत. 1 से ज्यादा कुछ नाही, कारण त्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. धावाचं रोखायचं असतील तर अशीच फिल्डिंग, असंच क्षेत्ररक्षण करावं लागेल. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 6 धावांची गरज आहे, कारण 6 चेंडू शेष आहेत आणि 6 धावांची गरज आहे वेताल कोपड या संघाला. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी होते ते पाहायचं आहे. 6 चेंडू शेष आणि 6 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. आता मात्र किती धावा झालेत ते महत्वाचे आणि किती राहिलेत ते महत्वाचे आहे. 7 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे. पाणी द्यायचंय. मरुआई दिवे या संघाचे अष्टपैलू खेळाडू योगेशजी भोईर पाणी घेऊन जात आहेत. खूपच सहकार्य केलेले आहेत, खूपच मदत केलेले, खूपच काम करत आहेत ते आपल्या या स्पर्धेसाठी. त्यांची अपार मेहनत इथे बघायला मिळते योगेश भोईरकडून. तर बघूया 6 चेंडू शेष आहेत आणि 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज आहे. पहिला चेंडू चांगला चेंडू होता, थोडासा यष्टीरक्षक चुकी करतोय. 1 धाव इथं मिळते. बघता तू बघा, फेकी इथं चुकीची झाली आहे आणि त्याचा फायदा मात्र मिळतोय. जिथं कुठल्या प्रकारची धाव नव्हती तिथं 2 धावा इथं केलेल्या आहेत. थोडीशी कट लागली होती. 2 धावा इथं करता येतं. संतोष पुन्हा सज्ज होतोय. आता मात्र जबरदस्त फटका, स्विच हिट मारलेला चेंडू जातोय पॉईंटच्या दिशेकडे रवाना होतोय. डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करता 1 धाव पूर्ण करते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय. हा नाना तू असं करता करता फक्त 1 धाव केलेली आहे. परत पाठवलेला आहे विनायक पाटील यांनी संदीप याला. 1 धाव इथं घडली जाते. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 35 धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 3 धावांची गरज आहे. पुन्हा सज्ज होतोय संतोष. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला खेळून काढला, चेंडूच जातो विषेपमधून डीपमध्ये. 1 धाव पूर्ण करत दुसरा धावाचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथं अर्जित करतायत आणि स्कोर इथं लेवल झालेला आहे. तर चला, बंद्र्या मारुती काल्हेर या संघाचा कर्णधार कुठे असेल त्याने टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे प्लीज. हरेश जोशी साहेब कुठे असतील त्याने
VIP डाईजमध्ये यायचं आहे. प्लीज हरीश जोशी कुठे दर्शकामध्ये असतील ना, त्यांना विनंती असेल की VIP डाईजमध्ये यायचं आहे. आता मात्र चांगला चेंडू होता जोरात मारते, मात्र इथं थोडीशी चुकी करतोय. बघूया पंचांचा बोट आकाशात आणि या खेळाडूला जावं लागेल खेळाडू कक्षात. एक हातरा बसतोय वेताल कोपर या संघाला. ते एक धावांची गरज आहे. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतात, त्या उलट कशा प्रकारे फलंदाजी करतात. एक धाव इथे निघते का नाही ते पाहायचं आहे. कारण संदीप हा स्ट्राईकवर आहे. 2 चेंडू शेष आणि जिंकण्यासाठी एक धावांची गरज आहे. बघूया कुठला संघ हा बंद्र्या मारुती काल्हेर या संघासमोर 2 हात करतील ते पाहायचं आहे. एका बाजूला गावदेवी सोनाले तर एका बाजूला वेताल कोपार. अम्ब्रेला फिल्डिंग म्हणजेच फलंदाजीच्या समोर शेजारी वाढल्यात. फुलटो चेंडू, एक धाव इथं पूर्ण करतोय आणि विजय संपादन करतोय वेताल कोपर. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हडलक गावदेवी सोनाले, खूप चांगला प्रयत्न केला तुम्ही, मात्र थोडीशी चुकीमुळे हा सामना इथं गमवायला लागला. अभिनंदन वेताल कोपर. तर चला बंद्र्या मारुती काल्हेर या संघाचा कर्णधार. तर या सामन्याचा सामनावीर संदीप पाटील आपण यायचं आहे. संदीप पाटील या सामन्याचा सामनावीर. संदीप पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. 14 धावा बनवल्या फलंदाजी करत असताना आणि संघाला विजय मिळवून दिलेला आहे. सर्वप्रथम ट्रॉफी राजू पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी द्यायची आहे. ॲडव्होकेट प्रदीप सुरेश भोईर यांच्याकडून ही ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर झालेली आहे. त्यानंतर गिफ्ट जे आम्हाला श्री रोशन शंकर गोनले याचकडून प्राप्त झालेले आहे, ते गिफ्ट द्यायचं आहे. आणि समीर सुरेश तरे यांच्या माध्यमातून कोल्ड्रिंक्स योगेश भोईर यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिले जात आहे. अभिनंदन संदीप पाटील. यानंतर नाणेफेकीसाठी यायचं आहे
पंधऱ्या मारुती काल्हेर आणि वेताल कोपर आजच्या दिवसातली शेवटची मॅच आणि या मॅचमधून जो विजेता संघ थेट फायनल खेळणार आहे विजयी संघ